माझी सकाळी लवकर कामे आवरली होती म्हणून मी आज ब्लाऊज कटिंग करून घेतले. माझ्या मापाचं पेपर कटिंग करून ठेवलेले आहे. अगदी कोणाचेही असले तरी मी पेपर कटिंगच करून ठेवते. जसं मी कॉलेजला जॉईन केले तेव्हापासून मी बाहेर कुणाचं नाही घेतलं. तर मी असं ब्लाऊज पिसावर पेपर कटिंग ठेवून आखून घेतले व ब्लाऊज कटिंग करून घेतले. या ब्लाऊजचा पूर्ण व्हिडिओ मी नक्की टाकेल. तर आज संध्याकाळच्या जेवणात जरा गोड काहीतरी करूया म्हटलं, कारण आज गुरुवार होता. दत्तगुरूंना आणि स्वामी समर्थांना नैवेद्य देखील होईल. भाजी भात तर झालाच होता. नैवेद्यासाठी मी सांजा केला होता. त्यासाठी समप्रमाणात सांजा आणि गूळ घेतला. सांजा मस्त असं तूप टाकून भाजून घेतले आणि त्यामध्ये गरम पाणी घातले. त्यानंतर लगेचच बारीक केलेला गूळ घाला, म्हणजे गूळ लवकर विरघळेल. चवीनुसार मीठ आणि सुंठपूड घालून चांगलं एकजीव करून 5 मिनिटं प्लेट झाकून ठेवली. तर हा झाला सांजा रेडी. त्यानंतर मी भाकरी केली. आमच्या घरी भाकरीच जास्त लागतात. चपाती खायला जास्त नाही बघत, त्यामुळे भाकरी केली. तेच म्हशीचे गिन्याचे दूध दिले होते. आमच्या घरी जनावर नसल्याने आम्हाला कोणी कोणी असं दूध देत असतं. तर त्या दुधाचे मी गिन्ना बनविला. आजच्या पुरता व्हिडिओ एवढाच. चला, बाय बाय.